तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये रामरक्षा आंदोलन जे ठाकरेंचा पक्ष करणार आहे त्या आंदोलनावरनं राजकारण पेटलेलं असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती एक आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे दिल्लीत काही घडामोडी घडू लागलेल्या आहेत। जंतर मंतरवरती गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू ठेवलेलं आहे। नीटची पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या घोळाविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी वांगचुक यांचं हे उपोषण आहे। मात्र सरकारचा एकही मंत्री एकही नेता किंवा थेट पंतप्रधानांनी सुद्धा गेले 20 दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतलेलीच नाहीये। वांगचुक यांच्या उपोषणाला विरोधी पक्षातल्या नेत्यांचा पाठिंबा आहे। महाराष्ट्रातल्या नेत्यांनी वांगचुक यांची भेटही घेतली। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवरती जात वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तर उद्या मनसेचे नेते अमित ठाकरे हे दिल्लीत जाणार आहेत आणि आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। तर 20 तारखेला म्हणजे येत्या सोमवारी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हेही दिल्ली दौरा करणार असल्याची माहिती आहे। इतकंच नाही, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी शिवाजी पार्कवरती सुद्धा ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे। युद्धाची एक छोटी सुरुवात आहे। ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। आताच सरकारने जागं व्हावं। मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला। याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य युवा पिढी जो पुढचा भारत घडवणार आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने ह्याची तातडीने नोंद घ्यावी अशी आम्ही मागणी करतो। सरकार किसी से बात नहीं करना चाहती, ऐसे सरकार का हम खंडन करते हैं और ये जो सरकार होनी चाहिए जिसका कोई बिल हो। तो हम सब सांसद सोमवार को आप निश्चित करें कि कितना बजे हम सबको आना है। हम पूरी ताकत से 20 तारीख को पूरी ताकत से आपके साथ खड़े रहेंगे। तर सोनम वांगचुक ज्या मुद्द्यांमुळे किंवा ज्या मागण्यांमुळे सध्या उपोषण करतात त्याच मागण्या काँग्रेसच्याही असल्याचं राज्याचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय। पण पंतप्रधान मोदी अद्यापही या आंदोलनाबद्दल बोलत का नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर हे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय स्टंटबाजी अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। वांगचुक यांचं जे उपोषण आहे या उपोषणातले मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे हे एकच आहे आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा खूप आधीपासून हा संघर्षात आहे। जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाही। उपोषणाला बसल्यावर आज जरी आमचे त्या ठिकाणी कोणी प्रतिनिधी गेले असतील तर त्यांच्या मुद्द्यांशी आम्ही सहमत आणि आमचे आणि त्यांचे मुद्दे एकच होते। मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस यंदा त्या आंदोलनाशी जोडून बघण्याची आवश्यकता नाही। मूळ मुद्दा आहे की मोदी का नाही गेले। केवळ आणि केवळ राजकीय आंदोलन आहे। यापेक्षाही मोठ्या पेपरफुटी देशात घडलेल्या आहे। मी समर्थन करणार नाही पेपरफुटीचं, पण जेव्हा अनेक काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पेपरफुटीचा सिरियल चालू होती तेव्हा वांगचुक कुठे गेले होते, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक कुठे गेले होते, तेव्हा त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टी तेव्हा काँग्रेस होती, ते का चूप बसली होती। एक निगेटिव्हिटी नरेटिव्ह तयार करण्याकरता आंदोलन सुरू आहे। मला वाटतं की यामध्ये मंत्री म्हणून मंत्र्याचा काही दोष नसतो काम करताना। शेवटी प्रशासनाची जबाबदारी काय असतं मंत्र्यावर, ती सामूहिक जबाबदारी असतं। पण मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट आहे